त्यानंतर आपण 6 महिन्याचा झाल्यावर सूर्यावलोकन, आपल्याला सूर्याचं दर्शन घडवलं जातं. त्यानंतर निष्क्रमण, आपल्याला देवाचं दर्शन घडवलं जातं. त्यानंतर उपनयन, आपल्याला शिक्षण दिलं जातं. त्यानंतर वेदारंभ, आपल्याला वेदाचं शिक्षण दिलं जातं. त्यानंतर समावर्तन, आपलं शिक्षण पूर्ण होतं. त्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह, आपल्या दोनाचे 4 हात केले जातात. त्यानंतर ग्रस्ताश्रम, आपण ग्रस्ताश्रमात येतो आणि शेवटचा संस्कार हा अंत्यसंस्कार. अशा प्रकारे मायबाप 16 संस्कार होतात. पण हे 16 संस्कार प्रत्येकावर होत नाहीत, पण 3 संस्कार प्रत्येकावर होतात. कोणते 3 संस्कार? नामकरण, आपलं नाव ठेवलं जातं. विवाह, आपलं लग्न लावलं जातं. अंत्यसंस्कार, आपल्यावर अंत्यसंस्कार केला जातो. हे 3 16तून गेले 3, किती राहिले? 13. म्हणून 13 दिवस त्या जीवखड्याची आपल्या घरामध्ये विधीपूर्वक ती पूजा केली जाते. म्हणजे आपण जी देवासमोर दिवा लावतो, त्या समोर जीवखडा जर ठेवला तर त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये 13वं राहिलेले 13 संस्कार होतात. म्हणून 13व्या दिवशी करायचं असते ते गोड विठाला. आणि या गोडाचा कार्यक्रम झाल्यानंतर खऱ्या प्रकारे त्या 17 तत्वाचा प्रवास सुरू होतो. माझा गोडाचा कार्यक्रम म्हणजे 13वा होईपर्यंत 17 तत्व आजूबाजूला घुटमळत असतात आणि गोडाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा प्रवास चालू होतो. विठाला आता या प्रवासामध्ये एकूण 16 प्रवास येतात. या प्रवासामध्ये एकूण 16 मुक्काम येतात आणि या प्रवासामध्ये आपल्यावर 16 विधी केले जातात. आपल्या मृत्यूच्या अगोदर जसे 16 संस्कार होतात, तसेच आपल्यावर मृत्यूनंतर पुण्यस्मरणापर्यंत 16 विधी. कोणत्या 16 विधी करतात? सावडणे, 10वा, 13वा. त्यानंतर आपण 11 महिने पिंडदान करतो आणि ताट घालतो जेवायला. पिंडदान करतो म्हणजे ती व्यक्ती येते कावळ्याच्या स्वरूपात, पिंडाला स्पर्श करते आणि ती व्यक्ती तृप्त होते आणि आपल्याला आशीर्वाद देते. म्हणून आपण करतो तो पिंडदान. किती झाले? सावडणे 10वा, 13वा, 11 महिन्याचे 11 पिंडदान, 14 झाले. एक सर्वाचं एक भरणी श्राद्ध 15 झाले आणि एक प्रथम पुण्यस्मरण. अशा प्रकारे हे 16 विधी होतात. विठाला